करीत शुद्ध कुमारी राणी प्रतापी जगाची आम्हा स्तवतु करी प्रार्थना प्रभूच्या पाशी देव आमोचा आश्रय सामर्थ्य संकटी सहाय करीतसे मग वसुंधरा सर्व उलटली कोटी गेली गेली समुद्राच्या माय सुवंदित शुद्ध कुमारी राणी प्रतापी जगाची आम्हा स्तवतु करी प्रार्थना प्रभूच्या पाशी. आजच्या या मिसेत स्वर्गवासी योलांडा डोनाल्ड फर्नांडिसच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानूया. 7व्याची आठवण. तसंच जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या शहाणपणा आणि विचार यांच्या तुलनेत मानवी शहाणपण आणि विचार नगण्य आहेत. अच्छा, पहिल्या वाचनात योबला हे समजलं की तो देव आणि देवाची विचार पद्धतीशी सामना करूच शकत नाही. आजच्या शुभवर्तमानात येशू जे त्याचे शिष्य होतील त्यांना आव्हान देतो आणि त्याच्या मागे येण्याचे आमंत्रण कोणत्याही सबबीशिवाय पूर्ण आणि त्वरित प्रतिसाद मिळावा अशी मागणी करतो. आपण ही पवित्र मिसा सुरू करताना योबचा नम्रतेसह परमेश्वरासमोर येऊया आणि पूर्णपणे देवाचे अनुसरण करण्यास नकार दर्शवल्याबद्दल क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने भाई गेले मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जेरोम रमत असे. आम्ही त्याचे अनुकरण करावे आणि तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचे अन्न व जीवनाचे उगमस्थान बनावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. पहिले वाचन इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. इयोब आपल्या मित्रांना म्हणाला, खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतला एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने सुज्ञ आणि सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतांना न कळत अचानक हटवतो. तो आपल्या क्रोधाने त्यांना उलटून टाकतो. तो पृथ्वीला कापून तिला स्थानभ्रष्ट करतो. तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असती सूर्य उगवतो. तो ताऱ्यांना मोहरबंद करतो. तोच आकाशमंडल विस्तारतो. तो समुद्राच्या पर्वतमय लहरीवरून चालतो. त्याचे सप्तऋषी मृगशीर्ष, कृतिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडले उत्पन्न केली. तो अतर्क्य अगणित अद्भुत कृत्ये करतो. पहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पहा, तो हिसकावून घेऊन लागला तर त्याचा हात कोण धरील? तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणणार? तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा असा मी कोण आहे? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्यांची मी विनवणी करतो. मी दावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली असती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. आपला उत्तर. हो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर हो. हे परमेश्वरा, मी दररोज तुझा दावा करतो. तुझ्या पुढे मी आपले हात पसरतो. मृताकरिता तू अद्भुत कृत्ये करशील का? प्रेते उठून तुझी स्तुती करतील का? आपलं उत्तर. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर हो. तुझ्या कृपेचे वर्णन शव गर्तेत होईल का? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल का? अंधारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील का? विस्मरण लोकी तुझी नीतिमत्व प्रकट होईल का? आपलं उत्तर. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर हो. मी तर हे परमेश्वरा तुझा दावा करतो. प्रातकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू माझ्या जीवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून
का लपवतोस? आपलं उत्तर, प्रभो माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर हो. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला चालव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. मग आणखी एकाने म्हटले, प्रभो, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, योबाच्या पुस्तकाच्या सुरुवातीस आपण पाहतो की योबाकडे सर्व काही होते. सुंदर कुटुंब, अफाट संपत्ती, चांगले आरोग्य आणि देवावर खोल विश्वास. लवकरच योबला एकामागून एक शोकांतिकेला सामोरे जावे लागले. तो एकामागून एक आपली संपत्ती, कुटुंब आणि आरोग्य गमावतो. योबाने देवावर असलेला आपला विश्वास सोडून सर्व काही गमावले. योबाचे मित्र योबाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात की योबाला होणाऱ्या सर्व दुर्घटना त्याच्या पापीपणामुळे घडतात. ते योबाला आपल्या चुकीचे कृत्ये कबूल करून देवाकडून क्षमा मागाव्यास सांगतात. परंतु योब म्हणतो की त्याने पाप केले नाही, म्हणून तो कोणत्या कृत्ये कबूल करून क्षमा मागणार, म्हणून तो असे करणार नाही. त्याच वेळी पाप न करताही त्याच्यावर अशी संकटे ओढवली आहेत याबद्दल योब कोणतेही मानवी तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊ शकत नाही. योब फक्त असं म्हणेल की मी देवाशी समतुल्य नाही, म्हणून देवाला आव्हान देण्याचा कोणताही अधिकार मला नाही. पूर्ण नम्रतेने तो फक्त प्रार्थना करतो की जीवनासाठी जी योजना देवाने आखली आहे ती स्वीकारण्यास देवाने मला मदत करावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे वाचन आपल्याशी अत्यंत प्रभावीपणे बोलते. आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यात खूप अडचणी पार पाडतात. कदाचित आम्ही गंभीर पाप केले नसावे, आपण देवावर विश्वास ठेवणारे असू,
तरीही आम्हाला आर्थिक त्रास, कौटुंबिक समस्या आणि आरोग्याच्या समस्यामुळे खूप त्रास होत आहे. आपल्यातील पुष्कळ जण आपल्या दुःखामध्ये देवाकडे मदतीसाठी ओरडतात आणि असं विचारतात की प्रभू असं का, मलाच का, मी काय चूक केली आहे. योब आज आपल्याला सांगत आहे, पापीपणामुळेच आपल्या जीवनात अडचणी येतात असे नाही. आपल्या मानवी बुद्धीने आपण देवाचे ज्ञान पूर्ण समजू शकत नाही. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची उत्तरे नसतात, गोष्टींची उत्तराची गरजही नाही. देवाच्या शहाणपणावर विश्वास ठेवणे हाच आपल्याला अत्यंत गरजेचा आहे. आपल्या सहनशक्तीचे सामर्थ्य यावे म्हणून प्रार्थना करायची आहे. देव आपल्या सोबत आहे. कधी कधी आपण आपल्या दुःख आणि चिंताने भारावून जातो. त्या क्षणी आपल्याला वेदना आणि नैराश्याशिवाय दुसरे काहीही दिसत नसतं. अशा वेळी आपण आपली दृष्टी आपल्या दुःख आणि चिंता यापासून काढून देवाकडे लावायला पाहिजे. मी माझ्या आयुष्यातील घटनांमध्ये देवाला ओळखतो का? दुःख आणि वेदना असूनही मला देवाची उपस्थिती जाणवते का? आजच्या पहिल्या वाचनात योबला देवाची उपस्थिती देखील जाणू शकत नव्हते, तरी सुद्धा विश्वास मात्र त्याने सोडून दिला नाही. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा यहुदी लोकांना कैद करून हिटलर ठार मारत होता, तेव्हा काही तरुण कॅथलिकांनी त्या यहुदियांचे रक्षण करण्यासाठी काही यहुदियांना कोलोन शहरामधील एका तळघरात लपवून ठेवले. जीव वाचवण्यासाठी लपलेल्या यहुदियांनी त्या तळघराच्या भिंतीवर पुढील वाक्य लिहिले होते: सूर्याचे किरण जर मला दिसत नसलं तरीही सूर्यावर माझा विश्वास आहे. स्पष्ट जाणीव नसली तरीही मी प्रेमावर भरवसा ठेवतो. देव जरी गप्प असला तरीही माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आपण जर या कोरड्या आणि वेदनादायक अनुभवातून गेलो नसलो तर आपला विश्वास भक्कम होऊ शकत नाही. आपल्या श्रद्धा वाढण्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराने आपल्यावर वर्षाव करावी म्हणून आज विशेष प्रार्थना करूया. आमेन. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभु राया. सुवंदित हो नाम. अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया. अर्पण करीतो भाकर जीती आहे तुझीच माया. तुझ्या कृपेने भाकरेत त्या ओसू दे अमुची काया. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभु
राया सुवंदित होना. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, हे आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत जेरोमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दांवर आम्ही चिंतन करावे व या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. विलक्षण पवित्र जीवन जगणारे व तुझ्यावर दृढ श्रद्धा ठेवून तुझी जगाला साक्ष देणारे संत स्त्री पुरुष निर्माण करून प्रत्येक युगात तू ख्रिस्त सभेला नवजीवन देतोस. त्यांच्या प्रभावी जीवनाकडून आम्हाला प्रेरणा मिळते. तुझ्या तारणदायी सामर्थ्याचे आम्हाला जिवंत चिन्ह बनवण्यासाठी त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य होते. म्हणून हे प्रभू, सर्वदूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमईशाच्या पावन नामे तो धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेली आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारी आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या योलांडाची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ती ख्रिस्त समवेत मरण पावली. तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान हव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठव. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य जगातील यासाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारी येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन.
प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे खोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. ते मरिया आलो आम्ही दारी तुझा, निर्मळ करगे मजला वसुने अंतरी माझा. मुखी तुझे नाव मजवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती. माते मरिया आलो आम्ही दारी तुझा, निर्मळ करगे मजला वसुने अंतरी माझा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जेरोमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाने आमची हृदये प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा, सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे आणि सर्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र कोणही
पवित्र कोणही. इच्छेस्मिते उषे परी सुराम्य चंद्रिके परी सतेज भास्करा परी पवित्र कोणही. पवित्र कोणही. पवित्र कोणही. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेच्या नोईना. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्यक, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्यक करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारी माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवू दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायासाठी प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एक शब्दाशी तू काना येथे लग्न समाई पाण्याचा दाक्षरस केलास. आता आमचा नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहाप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्यसहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशीही विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाकडे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरू स्वामी, महागुरू स्वामी व राजकर्ते या सर्वांना ज्ञान व बुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्व नात्याने राहावे. त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात चांगले मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेन्याच्या भक्तांना व मृत आत्म्यांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया.
आभार हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल. आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल. हे प्रभू, आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्या तू दिलेल्या दैवी वा ऐहिक देणग्याबद्दल. हे प्रभू, आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्यक मातेचा आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी. नमस्कार हे नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. महान नमो मरिया, सर्व युगातील ख्रिस्ती लोकांशी एकचित होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझ पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्बिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आवे 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 मारिया, आवे 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 मारिया, आवे 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 मारिया,
माऊली आवे 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 मारिया आवे 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 मारिया आवे 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 मारिया आवे मारिया